घोड्या जाऊ कोण आहे तू? असं बघतोस काय मार्केट रेड्यासारखा? चल बोल, कोण आहे तू? बऱ्या बोलानं नाव सांग, नाहीतर या सांगशील तुझी गाडर उडवेल. तलवार बहादूर म्हणून प्रसिद्ध आहे मी. एका धक्क्याबरोबर 10 शिऱ्या धडावर ठेवतो आम्ही. राजू चुकलास रे, एका शिरावर नाही रे, शिरा वेगळी करतो मग. हा रे बाबा, तेच ते. तेव्हा तुझं शिर धडावर राहावं असं तुला वाटत असेल तर बऱ्या बोलायचं सांग, कोण तू? नाही सांगितलं माझं नाव गाव तर काय करणार तुम्ही माझं? ए ए ए ए विनाकारण आता आमचा भेजा गरम करू नका. तो गरम झाला की मी सुद्धा गरम होईल. आणि त्या नुसत्या गरमीनं तुला मारून टाकतो. आम्ही भुवनपुरी नगरीचे शूर सेनापती आहोत. काय तरी फिरकू नको काय. सेनापती कुठले? शूर लढवय्ये कडवे सेनापती. मग मी सुद्धा एक शूर लढवय्या भिल्लपुत्र आहे आणि तुमच्या बरोबर 2 हात करून मगच मरणार आहे. कशाला एवढ्या लवकर मरतोस? तुझ्यासारख्या लहान मुलांना मारायचं म्हणजे कसं तरी घाबरलात की काय? अरे अरे, तुला कोण घाबरतोय? राजू चल आपण दोघं मिळून याची खांडोळी करू. चल चल, ए मरने वाले, आता मर तू. चल चल. हिम्मत तर या पुढे. एकच काय तुमच्या आम्ही लढण्याची वाटा केलीच कुठं? काय लागू नाहीतर काय आज आम्हाला विनाकारण असं भांडण करायला येत नाही. वाटे जाणाऱ्या कुणाला विचारा द्यायला आम्ही काय रामोशी आहोत काय? मग तुम्ही मला शरण आलात तर तुझी आता या हातात अशी तळपती तलवार बघून तू आम्हाला जर मरण देत अशी तर आम्ही तुला शरण होतो. हो 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 हो, आलो शरण तुम्हाला, आलो. मग यापुढे 4 दिवसांनी मी इथंच भेटेन. तुमच्या राज दरबारात जी काही कारस्थानं घडतात ती मला इथं येऊन तशाच तशी सांगावी. बाप रे, म्हणजे लय भयंकर काम आहे मग. हे जर त्या प्रधानजीला कळलं तर जीव जाईल मग आपला. आता जर तुमचा जीव तुम्हाला हवा असेल तर माझं म्हणणं ऐकावंच लागेल. मग काय काय करता काय? येतो 4 दिवसानं तिथं घडलेलं सगळं वाटत सांगतो. अगोदर ती तलवार मॅच करा बघू. उघडी तलवार बघितली की हा फार घाबरतो. मग ती गंजलेली असो नाहीतर मूर्ती असो नाहीतर अशी तळपती असो मी जातो. चल चल भाल्या. आणि तरी आपण ती बाबा चल चल बाबा कोण? मंगला? होय मंगलास तू?
ओळखलं मग ओळखणारच. अगं नाजूक हात लवकर ओळखता येतात. मामी बसली पाठीमागे, मामी बसली मोठा चालाक आहेस बघ बसली. बोलता बोलता त्या शेंगाचं काही ना चांगलंच वाटणीवर आणलंस की. अगं अशा मूर्ख आणि भित्र्या लोकांपासूनच आपलं कार्य कसं सुरळीत पार पडतं. पण काय ग तुला कोणी सांगितलंय? पलीकडच्या झाडाखाली उभी राहून तुमची सगळी गंमत बघितली बघ मी. असं? विशाल जिथं तू तिथंही मंगला असणारच. मंगला मला कल्पना आहे तुझ्या प्रेमाची. विशाल फक्त प्रेमच नाही, तुझ्यासाठी मी माझा जीव सुद्धा देईन बघ.